आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसलाय, कारण की डोंबिवलीचे माजी नगरसेवक आणि नगरसेविकांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय। आपल्यासोबत विकास म्हात्रे आहेत आणि कविता म्हात्रे आहेत। सर, काय नाराजगी होती भाजपमध्ये? तुम्ही जसं म्हटलात की 10 वर्ष मी भाजपमध्ये होतो आणि आज तुम्ही शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय। नमस्कार। शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये मी प्रवेश केला, त्याला उद्देशून मी 5 महिने झाले भारतीय जनता पार्टी पक्षाचा राजीनामा दिला होता। मी भारतीय पार्टी पक्षावर नाराज नाही, परंतु स्थानिक नेतृत्वावर नाराज असल्याकारणाने विकास कामासाठी मी वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा करत होतो आणि ती विकास कामे झाली नाही। कारण प्रशासकीय लागवड असली तर महापालिकेकडून जी निधी होती 5 वर्षानंतर आता प्रशासकीय लागवड आहे, ते हेड टाकलेले होते, हेडमध्ये कामं व्हायला पाहिजे होती प्रशासकीय झाल्यानंतर, परंतु स्थानिक नेतृत्वाने ते वारंवार मी त्यांच्याशी संपर्क करून ती कामं झाली नाही। आजही ते हेड प्रलंबित आहे। आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या समोर पण बैठक झाली, त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी देखील सांगितलं की यांची विकास कामे झाले पाहिजे, कारण आजूबाजूच्या वाड्यात हा चांगला विकास आहे। मग ह्या दोन्ही प्रभागामध्ये विकास का झाला, राजूनगर आणि गरिबाचा वाडा, या उद्देशाने आज आपण आला असेल, बघितलं असेल रस्ते कसे आहेत, पाण्याची समस्या मोठी आहे, ह्याकरता वारंवार स्थानिक नेतृत्व म्हणजे वरिष्ठ यांच्याकडे वारंवार आम्ही मागणी केली, परंतु त्याला कुठे वाचा फुटली नाही, म्हणून हा निर्णय घ्यायला लागला। मग कोणीतरी विकास कामासाठी मला भेटला पाहिजे, मग मी निर्णय केला। माझ्या संपर्कात उबाटा गटाचे देखील, उदय साहेबांच्या गटाचे देखील लोक आले, त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे अजितदादा पवारांचे देखील आले आणि इतर राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचे आले, परंतु विकास काम ह्या परिसराचा झाला पाहिजे हे माझे उद्दिष्ट होते। मग मी स्वतः आदरणीय श्रीकांत शिंदे साहेब यांच्याकडे गेलो की मला निधी पाहिजे। निधी त्यांनी कुठलाही विलंब न लावता मला निधीचं आश्वस्त केलं आणि नंतर मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब शिवसेना गट त्यांच्याचे साहेबांची मी संपर्क साधला। मग आम्ही असं ठरवलं की आपल्याला विकास जो प्रभागात निधी देईल त्याकडे जायचा कळ गेला आणि आदरणीय खासदार साहेबांनी, श्रीकांत साहेबांनी त्वरित मला 10 कोटी निधी दिली आणि ती देखील आता टेंडर प्रक्रिया 10-12 दिवसांमध्ये टेंडर होईल। उदाहरणार्थ डीपी रस्त्याकरता 5 कोटी दिले आणि गणेश घाट सुशोभीकरणाकरता 5 कोटी दिले आणि प्रस्तावित निधी हा मी जवळजवळ या सर्व डीपी रस्ते कॉन्क्रीट झाले पाहिजे, माझ्याकडे स्लम एरिया असल्याकारणे चालीत गटारी वगैरे झाले पाहिजे, ह्याकरता त्यांनी 90 कोटीचा एक प्रस्ताव तयार करून दिला। तर इथे विकास जर होत असेल आणि त्या विकास कामासाठी कुठेतरी तळमळ होती माझी 5 महिन्यापासून आणि गेले 5 वर्षापासून, ती तळमळ सोडवण्याचा जर प्रयत्न होत असेल म्हणून मी असा निर्णय केला की आदरणीय शिंदे साहेब यांच्या पक्षामध्ये, शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये, शिवसेनेमध्ये मी प्रवेश करायचा निर्धार केला, म्हणून हे मी काल तिथे प्रवेश केला। पण जसं तुम्ही म्हणतात की स्थानिक पातळीवर जो विकास कामं आहे त्यासाठी आम्हाला निधी मिळत नव्हता आणि त्यामुळे तुम्ही शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला, पण मात्र ह्या बाबतची जी माहिती आहे ती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना कळवली होती का? विकास कामं होत नाहीये माझ्या भागामध्ये, मला निधी दिला जात नाहीये? हो, कळवली होती। त्याच्यानंतर स्थानिक नेतृत्व होतं, परंतु तिथे कुठे चालनाच भेटली नाही। अजून 5 महिन्यानंतर मी थांबलो होतो, मी पाठपुरावा देखील करत होतो, वारंवार त्यांच्याशी संपर्क केला, जवळजवळ 4 ते 5 वेळा त्यांच्या घरी जाऊन संपर्क, पण स्थानिक नेतृत्वाने ते कामं करता टाळाटाळ केलं, म्हणून हा निर्णय घ्यायला लागला। मला निधी पाहिजे, पाणी आज ह्या माझ्या दोन्ही प्रभागात पाण्याची मोठी समस्या आहे। रस्ते आपण आले असं रस्ते बघितले असते, हे होणं कुठे होतं, कारण त्यावेळेला मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की यांची कामं झाली पाहिजे, पण ते कामाला कुठे चालना नाही भेटले। मग शेवटला कुठेतरी निधी अभावी आम्ही थांबलो होतो, परंतु आता आश्वस्त करून निधी देखील दिली आणि मी हेच म्हणत होतो राजीनामा, मला जो निधी देईल त्या पक्षाचा मी, आदरणीय भारतीय जनता पार्टी मी नाराज नाही, परंतु स्थानिक नेतृत्वावर नाराज असल्याकारणाने हा विषय गेला त्याला। तुम्ही जेव्हा पक्षप्रवेश करत होता कुणी फोन केला का भाजपच्या नेत्यांनी? कुणी फोन, आता निधी मागण्याकरता मी जात होतो, फोन नंतर केलं की ज्यांनी मला फोन केला त्यांनी सांगितलं की निधी अभाव मी पक्ष सोडत आहे, हे सांगितण्यात आलं। नक्कीच होते आपल्यासोबत विकास म्हात्रे। विकासाच्या कामासाठी मी शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। कॅमेरा गणेश राठेसह मयूर जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।